नक्कीच थोडंसं थांबवते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। आता आज छत्रपती शिवाजी पार्क या ठिकाणी सभा होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी राज ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार आहेत। त्याआधी देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आता दाखल झालेत। ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। काही वेळातच आता छत्रपती शिवाजी पार्कवर महायुतीची सभा होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावर या ठिकाणी असणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा आता राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। शिवतीर्थावर आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दाखल झालेत। राज ठाकरे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत शिवाजी पार्कवरच्या मंचावर एकत्र असणार आहेत। आणि या सभेमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे सुद्धा महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी यांच्यावर कसा हल्लाबोल करतात याकडे सगळ्यांचेच लक्ष असेल। मात्र त्याआधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आता राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झाले। याआधी देखील महायुतीमध्ये येण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी अनेकदा शिवतीर्थावर राज ठाकरे यांची भेट घेतली होती। त्यानंतर राज ठाकरे आता महायुतीमध्ये आहेत। मात्र कोणताही उमेदवार उभा नसला तरी महायुतीच्या उमेदवारासाठी राज ठाकरेंनी प्रचार सभा घेतलेल्या आहेत। त्यातलीच एक प्रचार सभा आज मुंबईमधली। तर मुंबईतल्या या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत राज ठाकरे हे देखील एकाच व्यासपीठावर असतील। राज ठाकरे यांची तोफ शिवाजी पार्कवर आपल्याला पाहायला मिळते। सभेच्या आधी हे तीन प्रमुख नेते जे आहेत ते चर्चा या ठिकाणी करताना आपल्याला दिसून येत आहेत। मनसाध्यक्ष राज ठाकरे या सभेस्थळी भाषण त्यांचं सुद्धा असणार आहे, त्यामुळे त्यांचं भाषण सुद्धा महत्त्वपूर्ण असणार आहे। आणि त्याआधीच हे तीन प्रमुख नेते जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला आलेले पाहायला मिळत आहेत। साहजिकच आहे, आपण जर पाहिलं तर महत्त्वपूर्ण ही सभा जी आहे ती आजची शिवाजी पार्कवरती आपल्याला होताना पाहायला मिळते। आणि या सभेकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। पहिल्यांदा मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावर जे आहेत ते येत आहेत आणि त्यामुळे साहजिकच दोन्ही प्रमुख नेते जे आहेत ते काय नेमकं भाष्य करतात निवडणुकीच्या अनुषंगानं हे महत्त्वाचं असणार आहे। आणि त्याआधीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते या ठिकाणी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। तीन प्रमुख नेते जे आहेत ते या ठिकाणी एकत्र असलेले पाहायला मिळत आहेत। आजची ही सभा जी आहे ती साहजिकच महायुतीसाठी वरचे विज्युअल्स घे आणि उपमुख्यमंत्री आता राज ठाकरे यांच्या सोबत राज ठाकरे यांच्या शिवतीर्थाच्या गॅलरीमध्ये आपण या ठिकाणी पाहतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे महाराष्ट्रामध्ये तीन मोठे चेहरे आज शिवाजी पार्कवरच्या व्यासपीठावर देखील असतील। त्याआधी एक झलक मीडियासाठी या ठिकाणी दाखवलेली आहे। राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिघांची झलक या ठिकाणी दिसलेली आहे राज ठाकरे यांच्या गॅलरीमध्ये। याच गॅलरीमधून राज ठाकरे नेहमीच मीडियाला या ठिकाणाहून हात दाखवत असतात। तर आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती राज ठाकरे यांच्या सोबतची मीडियाला पहिली झलक राज ठाकरे यांच्या निवासस्थानावरून। राज ठाकरे आज महायुतीच्या मंचावर असतील। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावर आज असणार आहेत। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी राज ठाकरे यांची ही मुंबईतली सभा। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचबरोबर राज ठाकरे महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी यांच्यावर कसा हल्लाबोल करतात याकडे सगळ्यांचेच लक्ष असणार आहे। काही वेळातच आता छत्रपती शिवाजी पार्कवर या सभेला सुरुवात होणार आहे। त्या आधीची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। राज ठाकरे यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती शिवाजी पार्क मैदानापासून अवघ्या काही मिनिटांवर राज ठाकरे यांचं हे निवासस्थान शिवतीर्थ, त्या ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती। याआधी महायुतीमध्ये राज ठाकरे येण्याच्या आधीपासून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती या ठिकाणी दिसली होती। आणि आता
छत्रपती शिवाजी पार्कवरच्या सभेच्या आधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आज राज ठाकरे यांची तोप धडाडणारे आज कोणत्या मुद्द्यांना राज ठाकरे हात घालणार हे पाहणं खूप महत्त्वाचं असेल। मुंबईतल्या 6 जागा महायुतीसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, त्यामध्ये राज ठाकरे यांचा मोठा रोल असू शकतो। मराठी मतं आकर्षित करणं यासाठी देखील राज ठाकरे यांची ही सभा अत्यंत महत्त्वाची असणार आहे। विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावर। हिंदुत्वाचा मुद्दा राज ठाकरे यांनी घेतल्यानंतर राज ठाकरे यांची अखेरच्या क्षणी महायुतीमध्ये एंट्री झाली। राज ठाकरे यांचा एकही उमेदवार या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवत नसला तरी विधानसभेला मात्र जोमानं उतरणार असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं। आणि या महायुतीच्या सभांमध्ये किंवा त्यांच्या उमेदवारांसाठी आपण प्रचार करणार असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। त्यानुसार आता छत्रपती शिवाजी पार्कवर राज ठाकरे यांची सभा। छत्रपती शिवाजी पार्कवरचं हे मैदान जे आहे ते या सभेसाठी राज ठाकरे यांनीच यासाठी अर्ज दिलेला होता। आणि या सभेमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील विशेष उपस्थिती। आजच्या या सभेमध्ये उद्धव ठाकरे आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांवर कसा हल्लाबोल होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। एकीकडे छत्रपती शिवाजी पार्कवर महायुतीची सभा तर दुसऱ्या ठिकाणी बीकेसी मध्ये महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीची सभा होते। आज महायुतीची सभा दादरमध्ये आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एका मंचावर असणार आहेत। पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी, राजसाहेब ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, आमचे अजितदादा पवार, देवेंद्रजी फडणवीस आणि संपूर्ण महायुतीचे प्रमुख नेते त्या मंचावर उपस्थित होतील। एक ऐतिहासिक सभा शिवाजी पार्कला होणार आणि शिवाजी पार्कच्या सभेचं एक महत्त्व आहे। आजपर्यंतचा इतिहास आहे की ज्या वेळेस शिवाजी पार्कवर सभा झाली, राजसाहेब ठाकरे हा ठाकरे ब्रँड आहे आणि त्याच्यामुळे आपण शिवसेना, हिंदुत्व, जुनी शिवसेना, नवी शिवसेना अशा ज्या काही गोष्टी होत्या त्याला निश्चितच या ठिकाणी राज ठाकरे साहेबांच्या उपस्थितीनं सभेनं या ठिकाणी काही शंका कुशंका कन्फ्युजन निकाली निघणार आहे आणि स्विंगमध्ये या शेवटच्या टप्प्यात आजच्या या सभेनं मला वाटतं 100% यश राहिलेल्या जागांवर सुद्धा मिळेल। आजची सभा किती महत्त्वाची, किती भव्य दिव्य असणार आहे आणि किती निर्णायक ठरेल? आजची सभा ही अत्यंत महत्त्वाची। मला वाटतं महाराष्ट्रात पहिल्यांदाच एक अशी आगळीवेगळी सभा होते ज्यामध्ये राजसाहेब आहेत, मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत आणि सर्वात जास्त महत्त्वाचे म्हणजे मोदी साहेब आहेत। खऱ्या अर्थानं जर शिवसेना प्रमुख हयात असते तर आज मोदी साहेबांच्या पाठीवर त्यांनी थाप मारली असती। ज्यांचं नाव मी पंतप्रधान पदासाठी सुचवलंय तो आज अभिमानानं या शिवाजी पार्कवर बोलतोय, याचा विशेष आनंद त्यांना झाला असता। आज राज ठाकरे या सभेमध्ये पंतप्रधान मोदींसोबत दिसतील, मात्र उद्धव ठाकरे जे आहेत ते महाविकास आघाडीच्या सभेमधून घणाघात घालणार आहेत असं पण बोललं जात आहे। त्यामुळे त्यांच्या निशाणावर कोण असेल हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरेल अशी सुद्धा चर्चा झडते। कसं पाहता याकडे? कसला घणाघात आलाय तिकडचे तर गोष्ट अशी झालेली की कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे, कोण नेता हेच माहीत नाहीये। शरद पवार त्यांचा नेता आहे का केजरीवाल आहे का ते आहेत, हे सर्व कन्फ्युज नेते सगळे एका ठिकाणी जमलेले आहेत। आणि विशेष म्हणजे हे एकमेकाने कधी काळी एकमेकांना धोका दिलेले लोक आहेत। कॅमेरा पर्सन खंडूराज गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। थेट आपण जाऊयात राज ठाकरे यांच्या शिवतीर्थवर। आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडे। विनायक, आत्ताच आपण पाहिलं की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राज ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या गॅलरीमध्ये या ठिकाणी आले होते। हास्य विनोद झाल्याचं देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं आहे। निखिला बरोबर आहे, महायुतीचे तिन्ही घटक पक्षातले मोठे हे प्रमुख नेते जे आहेत ते आता एकत्र या ठिकाणी बसलेले आपल्याला पाहायला मिळतात, चर्चा करतायत। सभेच्या आधी आपण पाहू शकतो शिवतीर्थ हे राज ठाकरेंचं निवासस्थान आहे। या निवासस्थानात आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे आहेत ते दाखल झालेले आहेत। काही वेळापूर्वीच हे तिन्ही प्रमुख नेते जे आहेत ते गॅलरीत आलेले होते आणि कुठेतरी आम्ही तिघे जण एकत्र आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो या तिघांकडून करण्यात आला। शिवाजी पार्क एक महत्त्वपूर्ण ठिकाण आहे राज्यातलं किंवा मुंबईतलं। या ठिकाणी शिवाजी पार्कची
आजची सभा जी आहे ते आपण जर पाहिलं तर इतिहास आहे आणि या ऐतिहासिक अशा मैदानात आजची सभा होते आणि त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे हे प्रमुख दोन नेते जे आहेत, दोन प्रमुख वक्ते जे आहेत ते नेमकं काय भाष्य करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आताच आपण जर पाहिलं तर थोड्या वेळापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी दाखल झालेले आहेत. तिन्ही प्रमुख नेते जे आहेत ते सध्या सभेच्या आधी चर्चा आपल्याला करताना पाहायला मिळते. सभास्थळी थोड्याच वेळात हे तिन्ही प्रमुख नेते जे आहेत ते एकत्र दाखल होतील आणि त्यानंतर सभेला सुरुवात होईल. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर एक महायुतीतलं वजन जे आहे ते वाढलेलं आपल्याला पाहायला मिळते. कारण आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक वर्षापासून युतीमध्ये उद्धव ठाकरे जे आहे ते होते, परंतु उद्धव ठाकरे यांनी वेगळा मार्ग निवडला आणि त्यानंतर आता हे दुसरे ठाकरे जे आहेत ते महायुतीमध्ये आलेले आहेत. त्यामुळे त्यांचं सुद्धा वजन तेवढंच आहे आणि तेच दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो या प्रमुख सगळ्या नेत्यांकडून होताना आपल्याला पाहायला मिळतोय. गॅलरीतले जे व्हिज्युअल्स आपल्याला पाहायला मिळाले ते हेच व्हिज्युअल्स दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. की नक्कीच विनायक, थोडंसं थांबवते तुम्हाला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी पोहोचत आहेत, काय म्हणाल? शुभेच्छा प्रदान करतो. त्याचबरोबर आदरणीय शिंदे साहेब आणि आदरणीय मोदी साहेब हे न भूतो न भविष्यते असे कार्य यांनी केलेले आहेत. मला मनापासून असं वाटतं की हा विजय आपण सगळ्यांचाच विजय नक्कीच ठरेल. नक्की. तुमच्या शैलीत तुम्ही मोदींचं स्वागत कसं करणार आहे? एक नाथ शिंदे जी और एक नाथ जी शिंदे जी के साथ परम आदरणीय मोदी जी. एक सांस की फूंक में 7 सुर बजते हैं, एक पाँव की ताल पे कई घुंघरू नचते हैं, एक दिए से न जाने कई दिए जल जाते हैं और एक प्यार की गोद में न जाने कई प्यार पल जाते हैं. मैं राज्य और राष्ट्र संपूर्ण सब जगह पे